चला धन्यवाद. आवाज येतोय का सगळ्यांना? हो येतोय. ओके. धन्यवाद सर्वांना. खूप खूप मनापासून नमस्कार. आज आपण श्री गुरुचरित्र अन्वयार्थ या पुस्तकातील कर्मकांड हा भाग आज एक दिवस आपण वाचणार आहोत. प्रथम जगद्गुरु श्री दत्तात्रेय अत्रिसुत यांना या तत्वाला या निर्गुण निराकार तत्वाला वंदन करून आपण या गुरुचरित्र अन्वयार्थ या पुस्तकाच्या कर्मकांड या भागाची सुरुवात करत आहोत. आजपर्यंत आपण आपल्या मॅडमनी प्रस्तावना वाचलेली आहे, त्यानंतर सुमनांजली वाचलेले आहेत आणि पहिले 5 अध्याय वाचलेले आहेत. त्यामुळं पहिले 5 कथा तर सर्वांना माहीतच आहेत, पण त्या कथेमागचा गूढार्थ हा आपण बघायचा आहे. आपल्या सर्वांना गुरुचरित्र या ग्रंथाची फार पूर्वीपासून माहिती आहे. सर्वांना त्यातल्या कथा माहीत आहेत. सर्वांचा फार लळा आहे या ग्रंथावरती आणि भक्ती आहे सर्वांना. तर आज आपण ह्याच्यातून ज्ञान आणि कर्म काय आहे हे समजून घेणार आहोत. तर मॅडमनी ज्या कथा वाचल्या, जे अध्याय वाचले, पहिला अध्याय मंगलाचरणचा होता. त्याच्यामध्ये गुरु म्हणजेच आत्मतत्व हे खूप सविस्तर आणि सुंदर मॅडमनी सांगितलं. त्यानंतर दुसरी संदीपकाची कथा होती. या कथेमध्ये गुरुतत्वाला किती एकनिष्ठ दृढ भाव असतो या संदीपक या शिष्याचा, त्यासाठी प्रत्यक्ष विष्णू जरी आले तरी तो विष्णूंना हे शंकरांना शंकर जरी आले तरी शंकरांना म्हणतो, मला तुमच्यापेक्षा माझे गुरु श्रेष्ठ आहेत आणि मला तुमचा वर नकोय, तर मला त्यांच्याकडून वर हवा आहे. तर अशा रीतीनं इथं दृढ भक्ती संदीपकाची आपल्याला दुसऱ्या कथेत समजली. तिसरा अंबरीश आणि दुर्वास यांची कथा होती. तर अंबरीश यांनी जी एकादशी केलेली होती त्याचं पारणं फेडण्यासाठी दुर्वास ऋषींना अतिथी म्हणून बोलवलेलं असतं. तर दुर्वास ऋषी वेळेवरती येत नाहीत म्हणून फक्त तीर्थ घेऊन अंबरीश हे आपलं व्रताचं पारणं सोडतात. तर त्यावेळी दुर्वासांना राग येतो आणि ते त्यांना तिथे शाप देतात. अशी ही कथा आहे. आणि तिसरी कथा आहे ती अनुसूया आणि दत्त जन्मांची कथा आहे. तिथं अनुसूये कर्म विकर्म याबद्दल खूप सुंदर खुलासा केलेला आहे. या अनुसूया आणि दत्त जन्माच्या कथेमध्ये तुम्ही पाठीमागचा भाग जरूर शांतपणे ऐका. आणि 5वा जो भाग होता त्याच्यामध्ये पिठापूर येथील श्रीपाद श्री वल्लभांच्या अवताराची कथा अशी सांगितलेली आहे, जिथे सुमती महाराणी यांनी पितृभोजनाच्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी श्राद्ध असतं त्यांच्याकडे, त्या पितृ पंधरवड्यामध्ये आलेल्या अतिथींना भोजन न देता आपल्या अचानक आगंतुकपणे आलेला एका व्यक्तीला, दारात आलेल्या भिक्षुकांना ते श्राद्धाचं जेवण देतात आणि त्यांना नमस्कार करून त्यांचा वर प्राप्त करून ते स्वतः दत्तगुरु असल्यामुळं त्यांनाच वर मागून तुम्हीच माझ्या पोटी जन्म घ्यावा असा ते आशीर्वाद मिळवतात. असं 5 अध्यायामध्ये 5 कथा पाहिलेल्या आहेत. आता आपण हे झालं ज्ञानकांडाचं. आज आपण आता कर्मकांड हा भाग बघतोय. तर त्याच्यामध्ये आपण आता 25वा अध्याय बघणार आहे. त्यामुळे 20 भाग अजून मध्ये आहेत, त्यामुळे ती लिंक आपल्याला तशी ठेवायला लागेल. तर हा जो 25वा अध्याय आहे, त्या अध्यायामध्ये ह्या कथेचं नाव आहे ज्ञानाच्या गर्वाने उन्मत्त झालेले जयपत्र मागत हिंडणारे 2 ब्राह्मण त्रिविक्रम भारतीने भेटले. ती कथा याच्यामध्ये आपण आता ऐकणार आहोत. इथं श्लोक दिलेला आहे, श्लोकाचं विश्लेषण मी वाचते. अज्ञानी लोकांना श्री नृसिंह सरस्वती सद्गुरू हे सामान्य मनुष्य म्हणून दिसत असले तरी ज्ञानी जनांना ते प्रत्यक्ष परमेश्वर भासतात. त्रिविक्रम भारतींना श्री नृसिंह सरस्वती सद्गुरूंनी विश्वरूप दाखविल्यानंतर पुढे काय झाले असे नामधारकाने सिद्धांना विचारले. सिद्ध म्हणाले, श्री गुरूंची लीला सगळीच वर्णन करायची म्हटले तर त्याला पुष्कळ वेळ लागेल, म्हणून थोडा निवडक भागच तुला सांगतो. आता बऱ्याच कथा यापूर्वीच्या अध्यायामध्ये येऊन गेल्यात. नृसिंह सरस्वतींचा जन्म, त्यांचं कार्य, त्यांच्या लीला हे यापूर्वी येऊन गेले. त्यानंतर ही कथा आलेली आहे. त्रिविक्रम भारती हे
नृसिंह सरस्वतींचे शिष्य होते. तर विदुरा नावाच्या नगरीमध्ये एक यवनवंशी राजा, महाक्रूर, ब्राह्मणांचा द्वेष करणारा आणि नेहमी पशुहत्या वगैरे जीव हिंसा करणारा होता. तो ब्राह्मणांना आपल्या दरबारात बोलावून वेद म्हणावयास व चर्चा करावयास लावित असे. त्याचं काम काय होतं? ब्राह्मणांना आपल्या दरबारात बोलवायचं आणि वेद म्हणायला लावायचे आणि त्याची चर्चा करायला लावायची. परंतु तो क्रूर होता आणि जीवहिंसा करणारा होता आणि ब्राह्मण द्वेषी होता. तर अशा ब्राह्मणांना तो पुष्कळ द्रव्यही देत असे. त्यातही वेदांचा अर्थ सांगणाऱ्याला विशेष सन्मान तो करीत असे. हे ऐकून खरे ज्ञानी लोक आम्हाला काही येत नाही, आम्ही अडाणी अज्ञानी आहोत असे म्हणून त्याच्यापासून दूर राहत. परंतु द्रव्याचा लोभ असणारी काही विद्वान ब्राह्मण त्या यवनापुढे वेद वाचून दाखवीत आणि तो यवन राजा कपटाने यज्ञकांडाचा अर्थ ऐकत असे. ब्राह्मण लोक यज्ञ करून पशूंची हत्या करतात आणि मग म्लेच्छ यवनांची पशूंचा वध करणारे अशी निंदा कशी करतात, असा मुद्दा उपस्थित करून तो ब्राह्मणांची अनेक प्रकारे निंदा करीत असे आणि योग्यता असणाऱ्या ब्राह्मणांना द्रव्यही पुष्कळ देत असे. तो यवन राजा द्रव्य देतो असे ऐकून दूर दूरचे वेदशास्त्रात निपुण असलेले देशोदेशीचे विद्वान ब्राह्मण त्याच्याकडे द्रव्य लोभाने येऊ लागले. द्रव्य लोभाला बळी पडून आपण काय करीत आहोत हे त्याच्या लक्षात येत नव्हते. त्यात काही उन्मत्त आणि दुराचारी ब्राह्मणही आपल्या विद्वत्तेचा टेंबा मिरवित असत आणि कलियुगाची गती आणि प्रभाव वाढवण्यास मदत करीत असत. असे असताना वेदशास्त्र जाणणारे 2 ब्राह्मण त्या यवन राजाकडे आले आणि आम्हाला तिन्ही वेदांचे ज्ञान आहे असे सांगून बडया मारू लागले. आमच्याकडे विद्वान 4 राष्ट्रात दुसरे कोणीच नसून आमच्यासारखे विद्वान 4 राष्ट्रात दुसरे कोणीच नसून वादात आम्ही सर्वांचा पराभव करू. तुमच्या नगरात जर कोणी विद्वान असतील तर त्यांना आमच्या पुढे बोलवा आणि त्यांच्याशी आमची वाद चर्चा घडवा असे म्हणू लागले. ते 2 ब्राह्मण आले आणि ते यवन राजाकडे आले आणि त्याला म्हणायला लागले की आम्ही अतिशय 4 राष्ट्रामध्ये विद्वान आहोत, आम्ही वेद जाणतो, तर तुम्ही असे कोणाला बोलवा आणि आमच्याशी वाद चर्चा घडवा असे त्यांनी सांगितले. राजानेही हट्टाला पेटल्यासारखे ढोंग करून आपल्या नगरातल्या ब्राह्मणांना बोलावून त्या 2 ब्राह्मणांची वाद करायला त्यांना प्रोत्साहन दिले. जे तर्कवादात जिंकतील त्यांना पुष्कळ द्रव्य देण्यात येईल असे जाहीर केले. हे ऐकून जाणत्या ब्राह्मणांनी त्या 2 ब्राह्मणांना विरोध न करण्याचे ठरवून त्या दोघांनाच राजाने वस्त्रेभूषणे देऊन सन्मानित करावे असे राजास सांगितले. हे ऐकून राजानेही त्या 2 ब्राह्मणांना हत्तीवर बसवून त्यांचा गौरव केला आणि त्यांच्या तोडीचे दुसरे कोणीच नसल्यामुळे ब्राह्मणांचे हे राजेच समजावेत असे जाहीर केले. म्लेच्छांपुढे वेद म्हणवणारे ते महातामसी 2 ब्राह्मण इतर ब्राह्मणांची निंदा करून उन्मत्तपणाने आपणच ब्राह्मणांचे राजे म्हणून त्या यवनांच्या राज्यात मिरवू लागले. इथे काय झालं यामुळं की ते मिरवू लागले. राजानं त्याचा सत्कार केल्यामुळे त्यांच्यामध्ये अहमपणा जागा झाला, मीपणा जागा झाला आणि ते अभिमानानं मिरवू लागले की आम्हीच ब्राह्मणांचे राजे आहोत. नंतर त्या दोघांनी यवन राजास असे सुचवले की आमच्याशी वाद करण्याच्या योग्यतेचे इथे कोणीच नाहीत, त्यामुळे आमचे ज्ञान गंजू लागले आहे. तेव्हा आम्हाला अशी उत्कंठा आहे की वेदशास्त्राचा वाद कोणाशी तरी करावा आणि त्यासाठी तुमच्या राज्यात सर्वत्र हिंडून सर्व ब्राह्मणांकडून जयपत्रे आणावीत त्यासाठी पाठवून दिले. ते दोघे ब्राह्मणही गावोगावी जाऊन सगळ्यांकडून जयपत्रे लिहून घेऊ लागले. जयपत्रे लिहून घेणं म्हणजे आमच्याशी वाद करा किंवा असं लिहून द्या की हे 2 ब्राह्मणच श्रेष्ठ आहेत आणि तुम्ही बाकीचे हरले आणि हे 2 ब्राह्मण जिंकले असे तुम्ही लिहून द्या. याला जयपत्रे लिहून आणणे असे म्हणतात. असे करता करता त्या राजाच्या दक्षिणेला असलेल्या कुमसी गावात ते येऊन पोहोचले. तेथे त्रिविक्रम भारती मुनी होते आणि त्यांना तिन्ही वेदांचे ज्ञान असून अनेक शाखांचेही ते जाणकार आहेत असे त्यांचा लौकिक सर्वत्र पसरला होता. त्रिविक्रम भारती हे नृसिंह सरस्वतींचे शिष्य होते. सगळ्या लोकांकडून त्रिविक्रम
विक्रमांची कीर्ती ऐकून ते दोन उन्मत्त ब्राह्मण त्यांच्याकडे गेले आणि त्यांना वाद करा किंवा जयपत्र लिहून द्या असे म्हणू लागले. त्रिविक्रमांनी, आपणाला वेदांचे ज्ञान नाही असते तर आपण असे अरण्यात का राहिलो असतो? तुमच्यासारखे राजाकडून मान सन्मान मिळून भोग भोगले असते, असे त्या दोघांना सांगितले. आम्ही अरण्यात राहणारे संन्यासी, तपश्चर्या करून भिक्षा मागणारे आहोत. तुमच्या बरोबरीचे नाहीत. आम्हाला वाद करून जय मिळवण्यात व दुसऱ्याचा पराभव करण्यात स्वारस्य नाही. तुम्ही फार मोठे विद्वान आहात, तुमच्याशी वाद करण्याची आमची इच्छा नाही, असेही सांगितले. त्रिविक्रमांचे हे बोलणे ऐकून ते दोन ब्राह्मण इरेलाच पेटले. आमच्याशी वाद करणारा या भूमंडळात कोणी नाही. आम्ही सगळे राज्य हिंडून आलो आहोत आणि सगळीकडून जयपत्रे मिळवली आहेत, असे सांगून त्यांनी जयपत्रेही दाखविली. तेव्हा त्रिविक्रमाने सुद्धा जयपत्र द्यावे आणि अभिमानामुळे तसे करणे नसेल तर वाद करावा, असा आग्रह त्या दोन उन्मत्त तामसी ब्राह्मणांनी धरला. तेव्हा त्रिविक्रमाने विचार केला की या दोघांना शासन करण्यासाठी गाणगापुरास न्यावे. ते त्या दोघा म्हणाले की गाणगापुरास आमचे गुरु आहेत, त्यांच्याकडे जाऊ. त्यांनी वाद करावयास सांगितले तर वाद, आणि जय द्या असे सांगितले तर जयपत्र देऊ, असा युक्तीने त्या तामसी ब्राह्मणांशी ठराव करून त्रिविक्रम त्या दोघांना घेऊन गाणगापुराकडे निघाले. ते उन्मत्त विद्वान ब्राह्मण पालखीत बसले आणि त्यांच्या पालख्यांपुढे त्रिविक्रम पायी चालत निघाले. संन्यासी पुढे पायी चालत असताना गृहस्थाश्रमी ब्राह्मणाने सुखात बसून प्रवास करणे शिष्टाचाराप्रमाणे बरोबर नसतानाही त्या उद्दाम ब्राह्मणाने तसे केले आणि आपले आयुष्य क्षीण करून घेतले. असे ते सर्वजण भीमा नदीच्या काठावर असलेल्या रम्य अशा गाणगापुरात, जेथे श्री नृसिंह सरस्वतींचे वास्तव्य होते, तेथे आले. त्रिविक्रमाने सद्गुरूंना साष्टांग नमस्कार करून त्यांची स्तुती केली. सद्गुरूंच्या दर्शनाने त्रिविक्रमांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले आणि अंगावर रोमांच उभे राहिले. सद्गुरूंनी त्यांना उठवून आलिंगन दिले आणि अगदी जिव्हाळ्याने त्यांचे क्षेमकुशल विचारले, वृत्तांत विचारला, काय येणे केले अशी पृच्छा केली. तेव्हा त्रिविक्रमांनी दोन उन्मत्त ब्राह्मण वेदशास्त्राच्या चर्चेसाठी आले असून चारी वेद आपणास वश असून एक तर आमच्याशी वाद चर्चा करा, नाही तर आम्हाला जयपत्र तरी लिहून द्या असे म्हणत आहेत. आणि कितीही प्रकारे त्यांची समजून पटविण्याचा प्रयत्न केला तरी ते काही ऐकत नाहीत. म्हणून त्यांना तुमच्याकडे घेऊन आलो आहे. आता आपण जसे सांगाल तसे करीन, असे उत्तर दिले. श्री नृसिंह सरस्वती सद्गुरू त्या ब्राह्मणाला हसून म्हणाले, तुम्ही हे काय आरंभले आहे? वाद कशासाठी करता? त्यापासून तुम्हाला काय लाभ होणार? आम्ही तापसी संन्यासी आमच्याशी वाद करू तरी त्यात तुमच्यासारख्यांची काय थोरवी राहणार आहे? संन्यासावर जय मिळवण्यात तुम्हाला काय मोठेपण आहे? तेव्हा ते ब्राह्मण म्हणाले, आम्ही सगळी पृथ्वी हिंडून ब्राह्मणाला जिंकीत आलो आहोत. आमच्या तोडीचे कोणी नाहीत आणि म्हणून आमच्या पुढे चर्चेसाठी कोणी उभे राहत नाही. आणि त्यांनी सर्वांनी जयपत्रे लिहून दिली. असे म्हणून त्यांनी जयपत्रेही दाखवली. ते पुढे म्हणाले, असे पत्र त्रिविक्रमाने लिहून द्यावे, त्यात त्यांना कष्ट का वाटावेत? पण त्रिविक्रमांना राग आला आणि ते तुम्हाला आमच्याकडे घेऊन आले आहेत. तुम्हाला विद्येचा अभिमान असेल तर तुम्ही दोघे मिळून वाद करा, वेदशास्त्र व्याकरणाची चर्चा करा. आम्ही 4 वेद जाणणारे आहोत, आमच्या बरोबरीचे जाणकार कोणीही नाही. तुम्ही दोघे संन्यासी, तुम्हाला वेदांची काय जाण असणार? तरी सुद्धा सद्गुरूंनी त्यांना गर्व करू नये असेच अनेक परीने सांगितले. श्री गुरु म्हणाले, गर्व चांगला नाही. गर्वाने देव दानवांचा सुद्धा नाश झाला. गर्वाने बळीचे काय झाले? बाणासूर, रावण, कौरव सगळेजण गर्व करून यमलोकीच गेले ना. वेदांचा पार कोणास लागला आहे? वेद अनादी अनंत आहेत, त्यांच्यातून ब्रह्मादिकांना सुद्धा मार्ग सापडत नाही. तेव्हा तुम्ही उगीच गर्व करू नका, आपल्या हिताचा विचार करा. हा गर्व आणि आपण सर्व वेद जाणणारे आहोत हा भ्रम सोडून द्या. तुम्ही स्वतःला चतुर्वेदी म्हणवता, पण तुम्हाला वेदांचा अंत काय व कसा कळणार? सद्गुरूंचे हे बोलणे ऐकून ते ब्राह्मण गर्वाने आणखीनच फुगले आणि आम्ही सांगसंहितेसह तिन्ही वेद जाणणारे आहोत
असेच पुन्हा पुन्हा म्हणू लागले. सिद्ध नामधारकास म्हणाले की तेव्हा एक अपूर्व घटना घडली. वेदांची सुरुवातीपासूनच बरीच माहिती सद्गुरूंनी त्या ब्राह्मणांना सांगितली. तो कथाभाग ऐकण्याजोगा आहे. असा हा गर्विष्ठ ब्राह्मणाने स्वतःची प्रशंसा करण्यासंबंधीचा हा 25वा अध्याय. आता यानंतर वेदांचं वर्णन याच्यामध्ये इतकं सुंदर दिलेलं आहे. हा 25वा अध्याय आणि आता 26वा सुरू होतोय. तर आपण काय करणार आहे, हा 26वा अध्याय वेदांची माहिती आहे याच्यामध्ये. त्यानंतर 28वा अध्याय तो पूर्ण वेदांचा आहे आणि तो जवळजवळ 100 पानी आहे अध्यायातून. त्याची तितकी उत्कृष्ट, इतकी सखोल माहिती आहे की आपण गुरुचरित्र वाचतोय की यजुर्वेद वाचतोय हे कळणार नाही. इतकी सुंदर माहिती त्याच्यामध्ये सर्व वेदांची दिलेली आहे. यजुर्वेद, अथर्ववेद, सामवेद या सर्व वेदांची माहिती त्याच्यामध्ये दिलेली आहे. आणि वेद का महत्वाचे आहेत, का तिथं हट्टाला पेटले होते ब्राह्मण, आणि ब्राह्मण हे जे दोन म्हणत होते की आम्ही वेद जाणतो, तर वेद म्हणजे काय हेच त्यांना माहित नाही, परंतु ते मात्र आम्ही सर्व जाणतो अशा हट्टाला पेटले होते. म्हणून त्यांनी पूर्ण माहिती दिलेली आहे की वेद म्हणजे काय ते. तर आता ह्यालाच जोडून आपण जो पुढचा 27वा अध्याय आहे तो वाचूया. तर थोडक्यात सांगते, वेद म्हणजे कसं होतं पूर्वी वेदांच्या राशी होत्या. काय होतं, हिमालया एवढे पर्वतांच्या अनेक राशी वेदांच्या होत्या. त्याचा अभ्यास करणे मानवांना अशक्य होते, कारण हिमालयासारख्या असंख्य राशी असलेले पर्वत, अशा पर्वतांच्या राशी म्हणजे वेद होते आणि त्याचा अभ्यास करणं मानवांना शक्य होतं. म्हणून व्यासांनी त्या वेद राशींची अनेक शाखांमध्ये विभागणी केली होती. तर त्यावेळेला ब्रह्मदेव भरद्वाज ऋषींना इच्छा झाली होती वेदशास्त्राचं अध्ययन करण्याची. तर ब्रह्मदेव भरद्वाज ऋषींवर प्रसन्न झाले आणि म्हणाले, या पर्वतप्राय वेद राशींमधून 3 मुठी भरून वेद अभ्यास करण्यासाठी भरद्वाजांना दिले. त्या राशींमधले किती दिले, ज्या मोठ्या असंख्य राशी होत्या पर्वतासमान, त्यातले फक्त 3 मुठी वेद अभ्यास करण्यासाठी भरद्वाज ऋषींना दिले. त्या 3 मुठी वेद राशींमधील मंत्रजाल वेगवेगळ्या 3 वेदांमध्ये विभागून भरद्वाजांनी अभ्यासाला प्रारंभ केला आणि अद्यापि त्यांना त्या वेद राशींचा अंत लागलेला नाही. पूर्ण एका वेदाचा अभ्यास करणे सुद्धा महत्प्रयासाचे असल्यामुळे वेदांच्या वेगवेगळ्या शाखांचाच अभ्यास शिष्यांकडून करवावा असा विचार करून वेदव्यासांनी आपल्या पैल नावाच्या शिष्याला बोलावून त्याला ध्यानपूर्वक ऋग्वेदाचा अभ्यास करण्यासाठी सांगितले. तर अशा रीतीनं भरपूर वेदांची माहिती आपल्याला पुढं वाचायला मिळेल. वेद हे किती भव्य होते आणि त्याचा आजपर्यंत सुद्धा आपण फक्त 4 वेदच जाणतो, इतर वेद आपल्याला माहित नाहीत. आणि अशा या वेदांचं ज्ञान त्या 2 ब्राह्मणांना आहे म्हणून ते उन्मत्त झाले. ते खरं तर त्यांना ते ज्ञान नव्हतं. मग त्यात गर्वहरण त्यांचं कसं केलं आपल्या नृसिंह सरस्वतींना, ह्या आपल्या पुढच्या अध्यायात आलेला आहे. 27व्या तो अध्याय मी वाचते. अध्याय 27वा, मदोन्मत्त ब्राह्मणांना शाप व पतितांचा उद्धार. सर्वांना ऐकायला येते व्यवस्थित? हा श्लोक वाचते मी. श्री गुरूंनी 4 वेदांचा विस्तार वाद करण्यासाठी आलेल्या ब्राह्मणांपुढे वर्णन केल्यानंतर पुढे काय घडले असे नामधारकाने सिद्धांना विचारले. सिद्ध सांगू लागले, श्री गुरूंचा महिमा खरोखर अनुपम्य आहे. कितीही प्रकारे सांगून सुद्धा ते गर्विष्ठ ऐकत नाहीत असे म्हटल्यावर श्री गुरूंनी जशी त्या ब्राह्मणांची इच्छा तसेच फळ त्यांना मिळावे असा संकल्प केला. साप असलेला पेटारा कुरतडून आत शिरणाऱ्या उंदरांची किंवा दिव्यावर झेप घेणाऱ्या पतंगाची जी अवस्था होते तशीच अवस्था त्या 2 गर्वाने अंध झालेल्या ब्राह्मणांची झाली. म्हणजे ते स्वतःहूनच त्यांच्या मृत्यूकडे निघालेले होते, एवढा त्यांना गर्व झालेला होता. म्हणजे जसं साप असलेला पेटारा आहे आणि त्या पेटाऱ्यामध्ये उंदीर आतमध्ये स्वतःच धडपड करतोय घुसण्याची, मग त्याचा अंत काय होणार आहे.
तसंच दिव्यावर झेप घेणारा पतंग असतो, त्याची तरी शेवट काय होणार आहे? त्या दिव्यावरती दिव्याची आग लागून तो भस्मच होणार आहे. अशीच अवस्था त्या गर्वाने अंध झालेल्या ब्राह्मणांची झाली होती. ज्याप्रमाणे घुबडाला सूर्यप्रकाश पाहता येत नाही, त्याचप्रमाणे श्री गुरूंचे खरे स्वरूप त्यांना ओळखता आले नाही. म्हणजे इथं मनुष्य रूपामध्ये साक्षात सद्गुरू श्री दत्तात्रेयांचे अवतार असलेले नृसिंह सरस्वती समोर असताना त्यांना ती ओळखच श्री गुरूंची झाली नाही. म्हणजे खरं तर त्यावेळेला त्यांना ओळखता आलं असतं तर त्यांची तिथंच कितीतरी जन्मांची मुक्ती मोक्ष पाहून ते फार त्यांची प्रगती झाली असती. पण ते त्यांना ते त्यांची तेवढी जाणीवच तेवढी नव्हती, त्यामुळे त्यांना ते जमलं नाही. तर ते उलट काय म्हणत होते, वाद करा नाहीतर जयपत्र द्या, असेच म्हणत राहिले. तेवढ्याच श्री गुरूंनी, आता इथून पुढचा भाग खूप महत्वाचा आहे. आपण आतापर्यंत कथा वाचली, तर त्या कथेला श्री गुरूंनी कसं उत्तर दिलंय हे इथून पुढे आपल्याला खूप छान ऐकायला मिळणार आहे. तर लक्षपूर्वक ऐका. तेवढ्यात श्री गुरूंनी सहज लांबवर नजर टाकली आणि त्यांना एक मनुष्य मार्गाने चाललेला दिसला. आता नृसिंह सरस्वतींना एक व्यक्ती पलीकडच्या मार्गाने चाललेली दिसते. आता हे ब्राह्मण तर म्हणतायत की आम्हाला वाद करा नाहीतर जयपत्र द्या. आता त्यांना तर उत्तर द्यायचे, मग आता काय करायचं? तर त्यांना एक मनुष्य दिसला समोरून जाताना. शिष्यांना पाठवून सद्गुरूंनी त्या माणसाला बोलावून घेतलं. तो जवळ आल्यावर श्री गुरूंनी त्याला, तू कोणत्या जातीचा, तुझी काय हकीकत आहे असं विचारले. तेव्हा त्या माणसाने, आपण मातंग किंवा मांग जातीचे असून गावाच्या बाहेर राहतो असं उत्तर दिलं. बघा लक्षपूर्वक ऐका सुरुवातीपासून. तर तो मातंग समाजाचा व्यक्ती होता. तसेच त्या माणसाने सद्गुरूंना साष्टांग दंडवत घातले आणि तो म्हणाला, तुम्ही सगळ्यांवर कृपा करणारे आहात म्हणून मला प्रेमाने बोलावून घेतलेत. आता माझा उद्धार होणारच. सद्गुरूंनी अमृत दृष्टीने त्या पतित माणसाकडे पाहिले आणि परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने व्हावे तसेच झाले. सद्गुरूंनी शिष्याच्या हातात दंड दिला. कुणाच्या? शिष्याच्या हातात दंड दिला आणि त्याला दंडाने जमिनीवर 7 रेषा काढायला सांगितले. काय सांगितले त्यांनी शिष्याला? जमिनीवरती 7 रेषा काढ. पहिली रेषा ओलांडल्यावर त्याला विचारले असता तो म्हणाला, रेषा काढायला सांगितली आणि शिष्याने रेषा काढल्यावर त्यांनी त्या मातंग जातीच्या माणसाला एक एक रेषा ओलांडायला सांगितलं. काय करायचं? एक एक रेषा ओलांडत पुढे यायचं. पहिली रेषा ओलांडल्यावर त्याला विचारले असता तो म्हणाला, मी किरात म्हणजे भिल्ल आहे आणि माझे नाव वनरखा असे आहे. बघा काय झाला परिणाम. फक्त त्यानं काय केलं, ती रेषा ओलांडली की काय सांगितलं त्या पतितानं, की मी भिल्ल आहे. किरात म्हणजे मी भिल्ल आहे आणि माझं नाव वनराखा आहे. त्यापूर्वी तो कोण होता? मातंग जातीचा एक व्यक्ती होता. एक रेषा ओलांडला की भिल्ल झाला. दुसरी रेषा ओलांडल्यावर त्याला पुन्हा विचारले, तेव्हा त्याला आणखी एका जन्माचे ज्ञान झाले. एक एक रेषा ओलांडीत जसं जाईल तसं त्याला पुढच्या पुढच्या जन्माचं ज्ञान होतं. या दुसऱ्या रेषेच्या बाबतीत श्री कामत यांच्या उपलब्ध झालेल्या निरनिराळ्या पोथ्यांमध्ये पाठभेद असल्याने त्यातील अध्याय 27 ओव्या तळटीपेत म्हटले आहे. बघा त्यांनी किती व्यवस्थित संदर्भ दिलेला आहे इथं, की कामतांची जी पोथी आहे त्याच्यामध्ये कोणती आहे, तळटीपेमध्ये काय लिहिलेलं आहे, पाठभेद काय आहे. खूप अतिशय हे संदर्भ सहित स्पष्टीकरणासहित त्यांनी रचना खूप सुंदर केलेली आहे. तर इथं जो उल्लेख आलेला आहे ना कामत, या संबंधी मी नंतर सांगते तुम्हाला या कामतांच्या बद्दल. तर दुसरी रेषा ओलांडल्यावर त्यांना पुन्हा विचारले, तेव्हा त्याला आणखी एका जन्माचे त्याला ज्ञान झाले. काहीही असले तरी दुसरी रेषा ओलांडल्यावर आणखी एका जन्माचे ज्ञान झाले एवढे निश्चित आहे. पुढे 3 ते 7 रेषांबद्दल तिसरी रेषा ओलांडल्यावर त्याला विचारले असता तो म्हणाला, मी नदी तीरावर राहणारा नावाडी म्हणजे गंगासूत आहे. झाला तिसऱ्या जन्मात तो काय झाला? गंगासूत झाला. चौथी रेषा ओलांडल्यावर त्यांनी आपण क्षुद्र असून आपण शेतात किंवा व्यवसायाला जात असल्याचे सांगितले. त्यावेळी त्याचे नाव गोविंद किंवा गोवर्धन होते. बघा किती जन्मात किती नाव झाली त्याची आणि किती जन्म बदलले फक्त एक रेषा ओलांडून.
गोवर्धन असे होते. तसेच दड्डी व विंझणेकर प्रतीत आहे. 5वी रेषा ओलांडल्यावर तो आपण वैश्य असून आपले नाव सोमदत्त असल्याचे सांगू लागले. 5व्या जन्मामध्ये तो सोमदत्त होता. 6वी रेषा ओलांडल्यावर आपण प्रसिद्ध क्षत्रिय असून आपले नाव गोदावरी आहे असे त्याने सांगितले. 6व्या जन्मामध्ये तो गोदावरी असा होता, क्षत्रिय. शेवटी 7वी रेषा ओलांडल्यावर त्याने आपण प्रथम वर्णी ब्राह्मण असून आपले नाव अध्यापक असल्याचे. म्हणजे बघा, 7व्या जन्मात तो कोण झाला? अध्यापक. ब्राह्मण आणि अध्यापक झाला. अध्यापक असल्याचे, आपला वेद शास्त्र व्याकरण इत्यादीचा अभ्यास असल्याचे सांगितले. 7व्या जन्मामध्ये तो ब्राह्मण झाला. तेव्हा श्री गुरु त्याला म्हणाले, तुझा वेदशास्त्राचा अभ्यास आहे असे म्हणतोस, तर हे बघ, ब्राह्मण चर्चेसाठी आले आहेत, त्यांच्याबरोबर वाद कर. आता त्यांनी त्या व्यक्तीला 7 जन्म दाखवून 7व्या जन्मातल्या ब्राह्मण असलेला त्याला या 2 ब्राह्मणांशी चर्चा करायला तयार केलं. असे म्हणून सद्गुरूंनी अभिमंत्रित विभूती त्याच्या सगळ्या अंगाला लावण्याची व्यवस्था केली. त्याच्या अंगाला विभूती लावली, भस्म लावलं सद्गुरूंनी. त्यामुळे त्याच्यामध्ये ज्ञानज्योती प्रकाशली. विभूती लावल्यावर त्या मातंग समाजाच्या, जो 7व्या जन्मामध्ये ब्राह्मण झालेला आहे आणि जो स्वतःला अध्यापक असं समजतो, त्याची विभूती लावल्यानंतर ज्ञानज्योती प्रकाशली. ज्याप्रमाणे मानस सरोवरात गेल्यावर कावळ्याचा हंस व्हावा, तसा श्री गुरूंच्या स्पर्शाने तो पतित मनुष्य ज्ञानी झाला. त्याला विलक्षण ज्ञान प्राप्त झाले आणि तो सांगोपांग वेद मंत्र म्हणू लागला. काही मिनिटापूर्वी जो मातंग असलेला व्यक्ती होता, तो सद्गुरूंच्या सानिध्यात येऊन भस्म विलपित झाल्यानंतर तो सांगोपांग वेद मंत्र म्हणू लागला. हा सर्व म्हणजे हे त्यांना प्रतिस्पर्धी निर्माण केले त्या 2 ब्राह्मणांसाठी ही व्यक्ती. हा सर्व प्रकार पाहून तेथे वादासाठी आलेले ते उन्मत्त 2 ब्राह्मण त्यांच्या जिभा अडखळू लागल्या आणि हृदयामध्ये वेदना उठल्या की बाबा, हा काय प्रकार आहे? आपल्या समोर हे सगळं घडतंय. एक मातंगी व्यक्ती 7 करून वेद मंत्र सांगोपांग जर म्हणू लागते, तर या गुरूंची क्षमता काय असेल या कल्पनेनं ते थरथर कापू लागले. श्री गुरूंच्या पायावर त्यांनी लोळण घेतली आणि विनवू लागले, हे जगज्योती स्वामी महाराज, आता आम्हाला यापुढे कोणती गती मिळेल? आम्ही गुरुद्रोही आहोत. आम्ही ब्राह्मणांचा धिक्कार केला आहे, पण आपण प्रत्यक्ष शंकर आहात, सर्वांवर क्षमा करणारे आहात. तरी आमचा दोष मनात न ठेवता आम्हाला क्षमा करावी, आमचा उद्धार करावा, अशी विनंती करून त्या ब्राह्मणांनी सद्गुरूंची स्तुतीही केली. आपण सहज लीलेने तृणाचे रूपांतर पर्वतामध्ये करू शकता आणि पर्वताचे भस्मही करू शकता. सृष्टीची रचना, सृष्टीचे पोषण आणि सृष्टीचा प्रलय करणारे जगद्गुरु त्रयमूर्ती आपणच आहात. तुमचे महात्म्य वर्णन करण्याइतकी बुद्धी ही आमची नाही. आम्ही शरणागत आहोत. आपण वरप्रद आहात. आपण आमचा उद्धार करावा. ही त्या ब्राह्मणांची विनंती ऐकून श्री गुरु त्यांना म्हणाले, महामुनीसारख्या त्रिविक्रम भारतींना तुम्ही उपद्रव केलात, इतरही महादोष केलेत, ब्राह्मणांची निंदा केली. या सर्व अर्जित कर्माचे फळ म्हणून तुम्ही ब्रह्म राक्षस म्हणून जन्म पावाल. त्यांना कुठला पुढचा जन्म मिळाला? ह्या चुकीमुळं पुढचा जन्म त्यांना ब्रह्म राक्षसाचा मिळाला. आता हे कर्म, हा जो अध्याय आहे तो कर्मकांड मधला येतो. म्हणून कर्माचं फळ इथून पुढच्या सगळ्या अध्यायांमध्ये आपल्याला ऐकायला मिळणार आहे. कोणते पाप केल्यावर कोणतं कर्माचं फळ मिळतं याविषयी खूप अध्याय आणि सविस्तर माहिती 28व्या अध्यायामध्ये आहे. कर्मविपाक आणि प्रायश्चित्त. कोणतं निश्चिद्ध कर्म केलं की कोणतं कर्म पाक होतं आणि कोणत्या योनीत जन्मावं लागतं, काय पाप घ्यावं लागतं आणि त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी काय करायचं, असे पुढचे अध्याय. तर ह्या कर्माचे फळ म्हणून तुम्ही ब्रह्म राक्षस म्हणून जन्म पावाल. आपले कर्म आपण भोगून संपवल्याखेरीज आणि पापाची निष्कृती म्हणजे फेड झाल्याखेरीज पुढे गती नाही. हे खूप महत्वाचं आहे की कर्म भोगल्याशिवाय संपत नाही.
आणि आपल्याच आपण कर्म हे फेडावं लागतं आणि पापाची निष्कृती म्हणजेच ते कर्म फेडल्याशिवाय कर्मफेड झाल्याशिवाय पुढे गती नाही. त्यामुळं हे त्रिविक्रम भारती किंवा नृसिंह सरस्वती जरी कितीही तपस्वी असले किंवा जरी इथं वरती उल्लेख आलेला आहे की सृष्टीची रचना, सृष्टीचे पोषण आणि सृष्टीचा प्रलय करणारे त्रयमूर्तीच आहात, मग त्यांना याचं कर्म हे बदलू शकले असते प्रायश्चित्त म्हणून घेतल्यानंतर. पण कर्म हे त्यांचं बदलायचं नाही, तर त्यांना ते भोगलं पाहिजे. त्यामुळे ते त्यांचं कर्म त्यांनी ते फेडलेलं, ते कर्म फेडल्यानंतरच तुमची पुढची गती होईल असं त्यांना सांगितलेलं आहे. तेव्हा त्या ब्राह्मणांनी श्री गुरूंच्या पायावर लोळून घेऊन विचारले, या भवसागरातून आमचा उद्धार केव्हा होईल आणि आम्ही केव्हा पहिलं तीराला लागू? श्री गुरु कृपामूर्ती असल्यामुळे त्या ब्राह्मणांना म्हणाले, तुम्ही ब्रह्म राक्षस म्हणून 12 वर्षे राहाल. बघा, एवढ्याशा चुकीचं केवढं मोठं कर्म लागलं त्यांना. कारण गुरुची निंदा केली, गुरुंना त्रास दिला, म्हणून त्यांना 12 वर्षे ब्रह्म राक्षस म्हणून राहाल. तुम्हाला पश्चाताप झालेला आहे, त्यामुळे तुम्ही शांतरूप असाल. जरी ब्रह्म राक्षस असला तरी तुम्ही शांतरूप असाल. शुक्ल नारायणाचे प्रथम वाक्य तुम्ही म्हणत राहा. त्यांनी उपाय काय दिला त्याच्यावर? शुक्ल नारायणाचे प्रथम वाक्य तुम्ही म्हणत राहा. तुमचे पाप धुवून गेल्यानंतर एक ब्राह्मण प्रवास करीत फिरत फिरत येईल. त्याने तुम्हाला पुढचे वाक्य सांगितले की तुमचा उद्धार होईल. आता गंगेवर जा आणि चांगले स्थान बघून बसा, असं त्यांना सांगितले. एवढे झाल्यावर ते ब्राह्मण गावाबाहेर पडले आणि त्यांच्या छातीतून विलक्षण कळा येऊन नदीकाठी पोहोचताच तेथे मरण पावले. आपल्याच कर्माने त्यांनी आपला आत्मघात करून घेतला. त्याला इतरांनी प्रयत्न करूनही काही इलाज चालण्यासारखा नव्हता. श्री गुरूंच्या वचनाप्रमाणे ते ब्राह्मण ब्रह्मराक्षस होऊन 12 वर्षे राहिले. अशा तऱ्हेने त्या उन्मत्त ब्राह्मणांना नदीवर पाठवून दिल्यानंतर इकडे तो पतित, जो कोणी मातंग होता पहिला आणि जो 7 जन्म घेऊन जो अध्यापक झालेला होता आणि जो वेदशास्त्र म्हणायला तयार झालेला होता, तो पतित. आता त्याचं काय झालं बघा, तो पूर्वी होता मातंग, पण त्याच्यात सद्गुरूंच्या कृपेनं पुढचा जन्म बघून त्याच्यामध्ये प्रेरणा निर्माण झाली आणि तो पतित विप्र स्वतःला विप्र समजू लागला. मी वेदांत जाणतो म्हणजे मी विप्र आहेच आहे. मग तो स्वतःला काय पतित आपणास विप्र समजू लागला. त्याने सद्गुरूंचे पाय धरले आणि भक्तिपूर्वक विनंती केली की, हे सद्गुरू, आपण अज्ञान माया यांचा अंधकार नाहीसे करणारे ज्योती स्वरूप सद्गुरू आहात. मी जर पूर्वी ब्राह्मण होतो तर जातीभ्रष्ट होऊन अधोगतीला का गेलो? हे स्वामी, आपण मला सविस्तर सांगा. जन्मांतरी मी काय काय दोष केले ते मला कृपा करून सांगा. ही त्या 7 जन्मापूर्वी ब्राह्मण असलेल्या आणि आता पतितावस्थेला पोहोचलेल्या माणसाची विनंती ऐकून श्री गुरूंनी त्याला उत्तरादाखल काय सांगितले हे सिद्ध नामधारकांना पुढच्या अध्यायात ते सगळं येणार आहे. सरस्वती गंगाधर म्हणतात की ही पुढची कथा ऐकली असता पतित ब्रह्मज्ञानी होईल आणि ही गुरुचरित्र कथा जे लोक ऐकतील त्या सर्वांचे चतुर्विध पुरुषार्थ सिद्धीला जातील. तर आता पुढच्या अध्यायामध्ये हे ब्रह्मराक्षस हा जो पतित होता ना, की जो पूर्वीच्या 7 जन्मापूर्वी ब्राह्मण होता, तो आता स्वतःला विप्र समजल्यामुळं तो आता परत पतित जन्मात जायला तयार नव्हता. तर त्या संबंधीची माहिती आता आपल्याला पुढे ऐकायला मिळेल पुढच्या अध्यायामध्ये. तर या विश्लेषण याचं आपले कुर्लेकर कसं सांगतात या अध्यायाचं, ते आपण आता महत्वाचा भाग ऐकूया. आतापर्यंत कथा ऐकली. त्रिविक्रम भारती आणि नृसिंह सरस्वती यांनी त्या 2 ब्राह्मणांचा कसं गर्वहरण केलं ते पण ऐकलं. कर्म विकाप पण ऐकलं की कोणतं कर्म केल्यामुळे काय होतं. तर आता विश्लेषण असं करतायत कुर्लेकर. श्री त्रिविक्रम भारती यांच्याजवळ वेदांचे खरे ज्ञान होते आणि ते ज्ञानी संन्यासी या मानवी जीवनातील सर्वश्रेष्ठ अवस्थेस पोहोचलेले होते आणि आपल्या उर्वरित प्रारब्धानुसार जेवढे होईल तेवढे लोकसंग्रहाचे काम
ते कुमसी येथे राहून करीत होते. बेदरच्या यवन बादशहाचा राजाश्रय, त्याच्यापुढे वेदांचे अर्थासह पठन करून पण त्याने केलेल्या वेदनिंदेला उत्तर सुद्धा देण्याचा प्रयत्न न करणारे हे दोन उन्मत्त ब्राह्मण खरे ज्ञानी नव्हते. त्यांचे जवळ फक्त शब्दज्ञान होते. त्यांचे मर्म त्यांना उमगलेले नव्हते आणि त्यांचे आचरणही वेदांच्या आज्ञेप्रमाणे नव्हते. त्यामुळे त्यांची अवस्था पुढे त्या पतितासारखी होणार होती. पण मोहाने अंध झाल्यामुळे पुढे आपला अधःपात होऊ शकेल अशी शंका सुद्धा त्यांना येत नव्हती. श्री नृसिंह सरस्वतींजवळ निग्रहानुग्रहाचे व योग दीक्षा देण्याचे सामर्थ्य होते. त्याचा उपयोग करून त्यांनी त्या पतिताचे 7 जन्मांपूर्वीचे सत्वगुणाचे व वेदशास्त्राचे संस्कार जागृत केले. पूर्वीचे त्याला जन्म आठवले म्हणजे काय केलं? सत्वगुणाचे आणि वेदशास्त्राचे संस्कार जागृत केले. पूर्वीच्या जन्मीचे. त्याला आपला पुनरुद्धार करून घेण्याची संधी सद्गुरूंनी दिली. पण दुर्दैवाने त्या पतिताने त्या संधीचा फायदा घेतला नाही. सद्गुरूंच्या सांगण्याप्रमाणे तो वागला असता तर त्याचे कल्याण होऊन तो पुढील जन्मी पुन्हा ब्राह्मण जन्मास जाऊ शकला असता. त्रिविक्रम भारती हे ज्ञानी संन्यासी अवस्थेला पोहोचलेले वेदज्ञ होते आणि त्यांचे कर्म हे अकर्म झाले होते. काय झालं होतं? अकर्म झाले होते. त्या दोन उन्मत्त ब्राह्मणांचे जयपत्रे मागत हिंडण्याचे कर्म हे विकर्म होते. कर्म, अकर्म आणि विकर्म ह्यातलं समजून घ्या तिन्ही मधला फरक. या दोन उन्मत्त ब्राह्मणांचे जयपत्र मागत हिंडण्याचे कर्म हे विकर्म होते, म्हणजेच विपरीत. विकर्म म्हणजे काय? विपरीत कर्म. पतित 7 जन्मांपूर्वी वेदज्ञ ब्राह्मण असून सुद्धा त्यावेळच्या विकर्माने, म्हणजे त्यावेळेला त्याने जे काही विपरीत कर्म केलं होतं त्या कर्मामुळे तो अधोगतीला लागला आणि प्रत्येक जन्मात अधिकाधिक अधपात होऊन शेवटी मातंग जाती जन्म पावला. हे आपल्यावर ह्या गोष्टीवरती फोकस करायचे की तो जो मातंग समाजातला व्यक्ती होता तो पूर्वी ब्राह्मणच होता, वेद जाणत होता, वेद मंत्र म्हणू शकत होता. तो त्या 2 ब्राह्मणांची तुलना करण्या इतपत त्याची पात्रता होती. मग तो पूर्वी जर ब्राह्मण होता, त्याला जर एवढं ज्ञान होतं, एवढे संस्कार सुंदर होते, तर त्यानं अशी काही विकर्म केली की त्या विकर्मामुळं त्याला नीच कुळामध्ये जन्म नंतर पुढं त्याला घ्यावा लागला. म्हणजेच आता वर्तमान स्थितीमध्ये असताना, वर्तमान काळामध्ये असताना आपण प्रत्येक कर्माचा बारीक सारीक विचार करून, प्रत्येक कर्म करताना पावली विचार करून जर कर्म केलं तर आपले पुढची कर्म ही अकर्म बनून राहतील आणि कर्म संपून जातील. त्या जन्मात त्याला आपल्या पतित अवस्थेबद्दल खंत वाटत होती, पण आपला उद्धार व्हावा अशी इच्छा होती. पण ती इच्छा फलद्रूप होण्यासाठी सद्गुरूंनी त्याला जे कर्म करायला सांगितले ते त्याने केले नाही. त्यामुळे त्याला आपला उद्धार करून घेण्याची मिळालेली संधी वाया गेली. उलट त्या उन्मत्त ब्राह्मणामध्ये पतिताचे 7 जन्मांपूर्वी झालेले पाहून भय उत्पन्न झाले आणि त्यांनी सद्गुरूंना शरण जाऊन पश्चाताप व्यक्त केला. म्हणजे तो घाबरला की स्वतःचेच 7 जन्मपूर्वीचे बघून तो काय झाला? घाबरला आणि त्यानं पश्चाताप व्यक्त केला. शिवाय सद्गुरूंनी नेमून दिलेले कर्म, त्यांनी काय कर्म दिलं होतं की शुक्ल यजुर्वेदाचे प्रथम वाक्य म्हणत राहा इत्यादी करण्याची तयारी ठेवली. त्यामुळे त्याच्या अधपाताला मर्यादा बसून त्याच्या पुन्हा आपला उद्धार करून घेण्याच्या प्रयत्नांना सद्गुरूंच्या कृपेने व्यवस्थित दिशा लागली. त्रिविक्रम भारतींमध्ये श्री नृसिंह सरस्वती सद्गुरूंबद्दल ज्ञानपूर्वक भक्ती होती किंवा परिपक्व भक्ती होती. त्रिविक्रम भारती हे जे त्यांचे शिष्य होते त्यांना नृसिंह सरस्वती यांच्याबद्दल ज्ञानपूर्वक भक्ती होती किंवा परिपक्व भक्ती होती. या उन्मत्त ब्राह्मणांमध्ये भयामुळे भक्ती निर्माण झाली, पतितामध्ये भक्ती निर्माण झाली नाही. दोन्हीमध्ये काय फरक होता? त्या पतितामध्ये भक्ती निर्माण झाली का? नाही झाली.
त्यामुळे तो शिव सरस्वती सद्गुरूंच्या रूपाने पृथ्वीवर वावरणाऱ्या ईश्वराचे प्रत्यक्ष दर्शन होऊन व त्यांचा अनुग्रह मिळवून सुद्धा आपला उद्धार करून घेऊ शकला नाही, कारण त्याने ज्ञानानं किंवा भक्तीनं सद्गुरूंना जाणलं नाही आणि गुरुचरित्रात सर्वात दुर्दैवी ठरला. तर अशा रीतीने ही आपल्याला कथा अध्याय 25 आणि 27 अशा रीतीने पूर्ण झालेला आहे. काही कुणाला शंका असेल ते विचारू शकता. काही शंका आहे का कुणाला? मी आज अध्याय 25 आणि 27 वाचलेले आहे शारदा मॅडम. अध्याय क्रमांक 25 आणि 27 वाचलेला आहे. ते विश्लेषण वाचलं ते किती पानावर होतं? हा सांगते. 373 नंबरचं पान होतं. ते काय केलंय त्यांनी, कर्मकांडाचे अध्याय आहेत ना ते एकत्र घेतलेत 25 ते 30 पर्यंत, आणि त्याचं एकत्रित विश्लेषण शेवटी दिलेलं आहे. त्यामुळे मी ते शोधून काढलं, कारण मध्ये जवळजवळ 301 पानं आहेत. मग 300 पानानंतर आपण आपल्या सर्वांच्या लक्षात आपण तेवढं जाणीवेत नाही ना, त्यानंतर कधी ते सगळं लक्षात राहणार. म्हणून याच्या जोडीलाच मी ते पण घेतलं विश्लेषण, की आपल्या हा एक आजचा विषय संपून जाईल, कारण उद्यापासून परत आपण ज्ञानकांडामधील अध्याय वाचणार. मग हा एकच आजचा विषय आहे, तो सगळ्याच दृष्टीनं परफेक्ट व्हावा म्हणून मी हे तिन्ही एकत्र घेतलेले आहेत. काही कोणाची शंका आहे का अजून? मला मॅडम एक विचारायचं होतं. हा बोला ना. श्रद्धा चापेकर बोलते. ते हा बोला मग ना. मध्येच आपण ते सोडून हे आज असं का केलं? कारण मध्ये काही 2-4 दिवस माझं मिस झालंय, मी नव्हते इथे पुण्यामध्ये, अहो तर मॅडम मी काय अटेंड नाही करू झालंय, शकले. बरोबर आहे तुमची शंका, तुम्ही अटेंड नाही केलं त्यामुळे हा तुमच्या हा लक्षात हा नाहीये. हा हा आपले साधक आणि आपला मॅडम पिरामिड हा हा मध्ये शिवसर्वोदय भाग 1, 2, 3 सध्या चालू हो आहे. हो ते माहितीये, ते माहितीये. मग 2, 3 आणि 4 आपले साधक आणि मॅडम जर पिरामिडला असतील तर ओके आजचा ओके खंड पडायला नको ओके म्हणून. ओके आणि मॅडमनी काय केलंय, ज्ञानकांड हा भाग स्वतः घेणार आहेत त्या संपूर्ण, राईट. हा 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 आणि कर्मकांड भाग हा मी घेणार आहे. ओके 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 मग ओके त्यामुळे मी ठीक आहे. कर्मकांड मधला हा अध्याय वाचला. ओके ओके. नाही काय झालं, मध्यंतरी मी बरेच दिवस नव्हते ना, गावाला गेले होते, तर मला हो तेवढी हो. लिंक नव्हती लागली. आणि हा हा हा. आजपासून आता मी म्हणजे करू शकते अटेंड. तर म्हणून म्हटलं ओके. विचारावं की काय चाललंय, मला माहिती नव्हतं. ग्रुपवर हा तर वाचतेय पण उद्या कळत नव्हतं. उद्या आपल्याला 6वा अध्याय घेतील आता मॅडम, बर गोकर्ण बर महाबळेश्वरचा. बर बर बर. अच्छा, मग ते आणि आज तुम्ही, मला वाटतं शारदा मॅडमने टाकलं होतं गोकर्ण महाबळेश्वरचं आपल्या हा ग्रुपवर. हा आणि हा त्याचं ते ऑडिओ क्लिप पण ऐकली मी आणि हा वाचलं पण. बरोबर हा, ते बरोबर आहे. वाचल्यामुळे मला कळलं नाही की ते वाचलं आणि आज तुम्ही हे घेताय, तर मला तो हम्म. रिलेशन लागलं नव्हतं. हा बाकी हा काही नाही. नाही, मी ओके कसं ओके. म्हटलं मॅडमचा अध्याय मॅडम घेतील ना, हा हा मग ठीक आहे म्हटलं ठीक आहे ठीक हा आहे ठीक आहे. म्हणून येस मी येस येस. ते नाही घेतलं. ओके, मग आता उद्यापासून परत मॅडम कंटिन्यू हा त्या ह्याच्यापासून घेणार उद्यापासून आहे. गोकर्ण महाबळेश्वर चालू होईल. ओके 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 ठीक आहे ठीक आहे. चालेल चालेल. ओके, धन्यवाद धन्यवाद. ठीक आहे, आजचा अध्याय समजला ना? हो हो समज थँक्यू. समज. येस. चालेल, आपण मीटिंग करूया का? किती वाजले? कारण पुढचे अध्याय खूप मोठे आहेत, ते त्याला वेळ देऊनच घ्यायला हवे. चालेल चालेल. ओके. ओके.